Welcome student. We start energy currency in adenosine triphosphate is a energy rich molecules and energy is stored in the bonds by which phosphate groups are attached to each other. These molecules are stored in the cells as per need. Chemically, ATP is a triphosphate molecule formed from adenosine ribonucleoside. It contains a nitrogenous compound, adenine, pentose sugar, ribose, and three phosphate groups. As per the need, energy is derived by breaking the phosphate bond of ATP. Hence, ATP is called energy currency of the cell. बघा मराठीमध्ये ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट हा एक ऊर्जेने संपृक्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधाने जोडलेले असतात त्या बंधामध्ये ऊर्जा साठवलेली असते. या रेणूचा पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो. बघा ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट ATP हा एक ऊर्जेने संपृक्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधाने जोडलेले असतात त्या बंधामध्ये ऊर्जा साठवलेली असते. हे 3 फॉस्फेटचे रेणू एकमेकाला ज्या बंधाने जोडलेले असतात त्या बंधामध्ये ऊर्जा साठवलेली असते, हे लक्षात घ्या. या रेणूचा पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो. रासायनिकदृष्ट्या ATP हा ॲडेनोसिन रायबोन्यूक्लिओसाइडपासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू असून यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू, रायबोज C5H10O5 ही पेंटोज शर्करा व 3 फॉस्फेटचे रेणू असतात. ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ATPमधील फॉस्फेटच्या रेणूमधील बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते. म्हणून ATPला ऊर्जेचे चलन असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर हे आहे ऊर्जेचं चलन, एनर्जी करन्सी. या ठिकाणी हे ATP आपण ही जी बॅटरी बघतो, आपण मोबाईलमध्ये जी बॅटरी असते बघा वरच्या साईडला, ज्यावेळेस आपण मोबाईल चार्जिंग करतो त्यावेळेस ही एक बॅटरी जी आहे त्याप्रमाणे हे चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता या बॅटरीमध्ये आपल्या जे मोबाईलच्या बॅटरीमध्ये अशाच प्रकारे बॅटरी दाखवली जाते. पूर्ण भरलेली बॅटरी जी असेल तर असं त्या ठिकाणी रंग बदल झालेला असतो आणि या ATPच्या रेणूतून या ठिकाणी ही बॅटरी पुन्हा परत वापरली गेल्यानंतर ऊर्जा मुक्त झाल्यानंतर अशा प्रकारे ही बॅटरी त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, NADH2 निकोटोमाइड ॲडेनाइन डायन्यूक्लिओटाइड, FADH2 फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लिओटाइड. Both enzymes are formed in the cell and used in cellular respiration. बघा कधीही लक्षात ठेवायचं, NADH2चा लॉंग फॉर्म जे आहे तो निकोटोनामाइड
अडेनाईन डायन्यूक्लिओटाईड हा आहे आणि FADH2चा लॉंग फॉर्म फ्लेविन अडेनाईन डायन्यूक्लिओटाईड असा आहे. हे प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी श्वसनात मदत करणारे 2 सहविकार आहेत. तर या ठिकाणी हे महत्त्वाचे 2 विकारचे लॉंग फॉर्म या ठिकाणी आपण आत्ता सांगितलेलं आहे. इफ देअर इज इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स in body due to expectational condition like fasting and hunger, then lipids and proteins are used for energy production. In case of lipid, they are converted into fatty acids, whereas proteins into amino acids. Fatty acids and amino acids are converted into acetyl-CoA and energy is obtained through complete oxidation of acetyl-CoA by the process of Krebs cycle in mitochondria. बघा मराठीमध्ये याला आपण काय म्हणू, आपण याला उपासमार, उपोषण यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरात जर कर्बोदकाचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनाचा वापर केला जातो. ज्यावेळेस आपलं अन्न मिळणार नाही, काही कंडिशनमध्ये परिस्थितीमध्ये आपल्याला उपाशी राहावं लागेल, अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये जी काही शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने याचा वापर केला जातो. जर आपल्या शरीरामध्ये कर्बोदकाचा साठा कमी असेल उपासमार परिस्थितीमध्ये, तर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये जे काही प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांचा साठा असेल तर त्या साठ्यातला वापर या ठिकाणी करतो. जसं आपल्याकडं आपण ज्यावेळेस जवळ पैसे नसतात त्यावेळेस आपण बँकेतले पैसे वापरतो, आपण काढून जमा केलेले पैसे. तसं ऊर्जा जी आहे ती ऊर्जा बँकामध्ये जसं आपण पैसे साठवतो उरलेले पैसे वापरून, तसं आपण जसं अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर आपण ऊर्जा वापरतो, पण काही ऊर्जा शिल्लक राहते. ती ऊर्जा स्निग्ध पदार्थ प्रथिनामध्ये साठवली जाते आणि जेव्हा गरज पडेल, ज्यावेळेस आपल्याला अन्न मिळणार नाही वेगळ्या कंडिशनमध्ये, वेगळ्या परिस्थितीमध्ये, त्यावेळेस त्या ऊर्जेचा वापर आपल्या शरीराकडनं केला जातो. स्निग्ध पदार्थाबाबत त्यांचं रूपांतर मेदाम्लामध्ये केले जाते, तर प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये केले जाते. मेदाम्ले आणि अमिनो आम्ले ॲसिटिल को एन्झाईम ए मध्ये रूपांतरित केले जातात आणि ॲसिटिल को एन्झाईम ए च्या रेणूचं क्रेब चक्र अभिक्रियेद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण केले जाऊन ऊर्जा मिळवली जाते. परिचय शास्त्रज्ञाचा याच्यामध्ये आपण सर हान्स क्रेब यांची माहिती आपण या ठिकाणी आपण घेऊ. आपण इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस वाज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट, गुस्टाव एम्बेडेन, ऑटो मेयरहॉफ आणि जेकब पार्नास. अलॉंग विथ देअर colleagues. For this purpose, they performed experiments on muscles. Hence, glycolysis is also called the Embeden-Meyerhoff-Parnas pathway, in short form EMP pathway. The clinical reaction of tricarboxylic acid cycle were discovered by Sir Hans Krebs. Hence, this cyclical process is also called as the Krebs cycle. He has been awarded the Nobel Prize in 1953 for his discovery. बघा, परिचय शास्त्रज्ञाचा
या सदरामध्ये ग्लुकोज विघटन ग्लायकोलिसिस जी प्रक्रिया आहे त्याला ग्लुकोज विघटन असं म्हणतात. या प्रक्रियेचा शोध गुस्ताव एम्बेडेन, ऑटो मेयरहाफ आणि जेकब पार्नास या 3 शास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून लावला. यासाठी त्यांनी स्नायूवर प्रयोग केले. म्हणून ग्लायकोलिसिस प्रक्रियेला एम्बेडेन मेयरहाफ पार्नास पाथवे, शॉर्ट फॉर्ममध्ये EMP पाथवे असेही त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. ट्राय कार्बोझिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्झ क्रेब यांनी शोधली. म्हणून या चक्रीय अभिक्रियेला क्रेब चक्र असं सुद्धा म्हटलं जातं. या महत्त्वाच्या शोधासाठी हेन्झ क्रेब यांना 1953चा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. विद्यार्थी मित्र हो, मी शिकवत असताना तुमचं जे विज्ञानचं टेक्स्टबुक जे आहे, म्हणजे विज्ञानचं पुस्तक जे आहे तुमचं भाग 2चं, ते जवळ घेऊन आपला जो पाठ चालू आहे आणि पाठातला कोणता मुद्दा चालू आहे त्या मुद्दाचं पान जे आहे ते उडून बसायचं. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगत असतो, बोलत असतो, त्यावेळेस तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकून पुस्तकात सुद्धा पाहायचं, ते मुद्दे लक्षात घ्यायचे पुस्तकातले सुद्धा, म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात येईल. Let us see process of energy production through aerobic respiration of carbohydrates, proteins and fats. आता आपण या ठिकाणी नवीन मुद्दा कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे ऑक्सिशोषण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते हे आपण या ठिकाणी आता समजून घेऊ. आपण इथं काही बॉक्स दिले तर आणि त्या बॉक्सच्या पुढे नंतर काय घडतं अशी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सायकल या ठिकाणी दिलेली आहे. प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रिस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. बघा, ऑक्सिशोषण करून कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यापासून ऊर्जा कशी मिळवायची ऑक्सिजनचा वापर करून, त्याची माहिती या ठिकाणी दिलेली, या चार्टमध्ये माहिती दिलेली आहे. बघा, लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स. लिपिड, next step is a fatty acid, next step is a acetyl CoA. Carbohydrates, next step is a glycolysis, next step is a pyruvic acid, and next step is a acetyl coenzyme, A enzyme. Proteins, next step is a amino acids, then next step is a acetyl CoA, then acetyl CoA, next step is a Krebs cycle. Krebs cycle, next step is a carbon dioxide plus water plus एनर्जी. बघा, मराठीमध्ये स्निग्ध पदार्थापासून मेदाम्ले, मेदाम्लापासून ॲसिटिल कोएन्झाइम ए, तसेच कर्बोदके च्यापासून ग्लुकोज विघटन, त्याला दुसरं नाव आहे ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिसपासून पायरुविक आम्ल आणि पायरुविक आम्लापासून ॲसिटिल कोएन्झाइम ए. त्याचप्रमाणे प्रथिने, अमिनो आम्ल आणि ॲसिटिल कोएन्झाइम ए. पुन्हा ॲसिटिल कोएन्झाइमपासून पासून क्रेब चक्र होतं आणि क्रेब चक्रापासून कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा त्या ठिकाणी मुक्त होते, तयार होते.
Let us see anaerobic respiration in living organism in cell. Anaerobic respiration in living organism or cells. Glucose is first step. Second step is a pyruvic acid fermentation. Next step is alcohol, and next step is a yeast. Glucose, next step is a glycolysis, then next step is a pyruvic acid, then fermentation, then different product, for example vinegar, vitamins, etc. Various microbes, then various microbes. Glycolysis, glucose, then pyruvic acid, then fermentation, then lactic acid, and then लॅक्टिक ॲसिड, देन इरिथ्रोसाइट्स मसल सेल. बघा मराठीमध्ये विविध सजीवामध्ये पेशीमध्ये होणारे विनाक्षी शोषण. विनाक्षी शोषण म्हणजे काय? ज्या शोषणामध्ये ऑक्सिजनचा सहभाग त्या ठिकाणी नसतो त्याला विनाक्षी शोषण असं म्हणतात. ज्या शोषणामध्ये ऑक्सिजनचा सहभाग नसतो त्याला विनाक्षी शोषण असं म्हणतो. पहिला जो चार्ट आहे, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे ऑक्सिशोषण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. दुसऱ्या चार्टमध्ये, निळ्या चार्टमध्ये ऑक्सिजनचा वापर न करता ऊर्जा कशी मिळवली जाते हे आपण या ठिकाणी बघू. आपण बघा कर्बोदके, आता इथं 3 आहेत. कर्बोदकांतर 3 स्टेप आहेत: पायरुविक आम्ल, ग्लुकोज विघटन आणि पायरुविक आम्ल. याच्यामध्ये बघा पायरुविक आम्लामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये पायरुविक आम्लाचं रूपांतर किण्वमध्ये होतं, नंतर अल्कोहोल, नंतर किण्वन. पायरुविक आम्लाचं रूपांतर किण्वन, नंतर अल्कोहोल आणि नंतर किण्व. ग्लुकोज विघटन जे आहे त्याच्यानंतर स्टेप जी आहे, पायरी जी आहे, पायरुविक आम्ल, पायरुविक आम्ल, किण्वन, विविध पदार्थ, विनेगार, जीवनसत्वे इत्यादी. परत त्याचं रूपांतर विविध सूक्ष्मजीव आहेत याच्यामध्ये विविध सूक्ष्मजीव वापर करतात त्याचं परत त्याचा उपयोगात आणतात ते. बघा पायरुविक आम्ल जे आहे किण्वन, नंतरची पायरी आहे लॅक्टिक आम्ल, नंतरची स्नायू, तांबड्या पेशी, रक्तपेशी त्या ठिकाणी विनाक्षीकरण करून त्या ठिकाणी ऊर्जा जी आहे ती मुक्त करतात. Next point is energy production in a microorganism through anaerobic respiration. विनाक्षी शोषण करणाऱ्या सूक्ष्म जीवांची ऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी कशी होते. बघा या ठिकाणी एनर्जी प्रोडक्शन इन अ मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू anaerobic respiration. Some organism cannot live in a presence of oxygen. For example, many bacteria. Such living organism have to perform anaerobic respiration for energy production. Glycolysis and fermentation are 2 steps of anaerobic respiration. Glucose is incompletely oxidized and less amount of energy is obtained in this type of respiration. Pyruvic acid
produced through glycolysis is converted into other organic acids or alcohol with the help of some enzymes in this process. This is called as a fermentation. बघा, या ठिकाणी विनाशी शोषण करणाऱ्या सूक्ष्म सजीवांची ऊर्जा निर्मिती. काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. उदाहरणार्थ अनेक जीवाणू. अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनाशी शोषणाचा अवलंब त्या ठिकाणी करावा लागतो. विनाशी शोषणाचे ग्लुकोज विघटन, त्याला दुसरं नाव आहे ग्लायकोलायसिस आणि किण्वन फर्मेंटेशन, हे 2 टप्पे असतात. यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनापासून या ठिकाणी पायरुक आम्ल, म्हणजे या प्रक्रियेमध्ये म्हणजे ग्लुकोज विघटनातून तयार झालेलं पायरुक आम्ल काही विकरांच्या मदतीनं इतर कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये C2H5OH मध्ये रूपांतरित केलं जातं. यालाच फर्मेंटेशन किंवा किण्वन असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. सम हायर प्लांट्स, ॲनिमल्स अँड एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑल्सो परफॉर्म एनोरोबिक रिस्पिरेशन इन्स्टेड ऑफ एरोबिक रिस्पिरेशन इफ देअर इज अ डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग्स. बघा, काही उच्चस्तरीय वनस्पती, प्राणी आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्म जीवसुद्धा त्यांच्या सभोवताली ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिशोषणाऐवजी विनाशी शोषणाचा अवलंब त्या ठिकाणी करतात. उदाहरणार्थ, बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे विनाशी शोषण करतात. तसेच आपण व्यायाम करत असताना आपल्या मांसपेशी, स्नायू विनाशी शोषण करत असतात. त्यामुळं आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि आपल्याला थकल्यासारखं वाटतं. फॉर एक्झाम्पल, सीड्स परफॉर्म एनारोबिक रिस्पिरेशन इफ द सॉइल इज सबमर्ज्ड अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. बघा, बीजांकुरणाच्या वेळी ज्यावेळेस बीज जमिनीखाली आपण लावतो, ते बुडतात, त्यावेळेस त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. मग अशा वेळेस ते विनाश शोषण करतात. सिमिलरली आवर मसल सेल ऑल्सो परफॉर्म एनारोबिक रिस्पिरेशन व्हाईल परफॉर्मिंग द मोर एक्सरसाइज. ड्यू टू दिस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन आवर बॉडी अँड लॅक्टिक ॲसिड अकोमुलेटर्स ड्यू टू विच वी फील टायर्ड. बघा, आपण ज्यावेळेस व्यायाम करतो त्यावेळेस मांसपेशी आपल्या व्यायाम करत असताना आपले ॲक्शन जे असतात वेगानं होत असतात. त्यामुळे तेवढ्या वेगानं फुफ्फुस काम करत नाही. मग त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनच्या ऐवजी दुसरे वायू वापरून त्या ठिकाणी विनाशी शोषण केलं जातं आणि त्या ठिकाणी कमी ऊर्जा निर्माण होते आणि लॅक्टिक आम्ल वाढतं. ज्यावेळेस लॅक्टिक आम्ल आपल्या शरीरात वाढतं त्यावेळेस आपल्याला थकल्यासारखं वाटतं. या ठिकाणी आता आपण थांबू. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी एनर्जी करन्सी म्हणजेच ऊर्जेचं चलन हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ATP म्हणजे काय, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट
हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आज आपण. त्याचप्रमाणे NADH2, निकोटोनामाइड, अडेनाइन डायन्यूक्लिओटाइड हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. FADH2 म्हणजे काय, फ्लेविन अडेनाइन डायन्यूक्लिओटाइड म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. परिचय शास्त्रज्ञाच्या याच्यामध्ये आपण सर हेन्स क्रेब यांच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिशोषण करून ऊर्जा मिळवण्यासाठी जी काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया आपण या ठिकाणी बघितलेली आहे. तसंच या ठिकाणी एनारोबिक रिस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल, विविध सजीवामध्ये पेशीमध्ये होणारे विनाक्षी शोषण याची सुद्धा माहिती आपण टप्प्याटप्प्याने घेतलेली आहे. पुन्हा एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू एनारोबिक रिस्पिरेशन, विनाक्षी शोषण करणाऱ्या सूक्ष्म जीवाची ऊर्जा निर्मिती कशी होते हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत विनाक्षी शोषणाचे. सीड्स परफॉर्म एनारोबिक रिस्पिरेशन if the soil is submerged under water during germination, and similar example is our muscle cells also perform anaerobic respiration while performing the more exercise. बघा आपण विनाक्षी श्वसनाची काही उदाहरणे या ठिकाणी बघितले. त्यामध्ये बीजावकुरणांच्या वेळी जमिनीखाली बीज विनाक्षी श्वसन करतात. तसंच आपण व्यायाम ज्यावेळेस आपण करतो, एक्सरसाइज ज्यावेळेस करतो आपण, त्यावेळेस आपले स्नायूकडनं सुद्धा त्या ठिकाणी विनाक्षी शोषण त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी ऊर्जा मुक्त होते. त्याच वेळेस लॅक्टिक ॲसिड प्रोडक्शन त्या ठिकाणी होतं, लॅक्टिक आम्ल तयार होतं. त्यामुळं आपल्याला टायर्ड वाटतं, थकल्यासारखं होतं. आपल्याला व्यायाम केल्यावर आपल्याला जास्त थकल्यासारखं होतं. याचा अर्थ काय होतो की आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक आम्लाची निर्मिती झालेली आहे. हे आज आपण महत्त्वाचे मुद्दे आज आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र, परत सांगतोय, मी ज्यावेळेस शिकवत असताना तुमचं जे विज्ञानचं पुस्तक आहे, जो विज्ञानचं भाग 1 असेल, भाग 2 असेल, पाठ कोणता असेल चालू, सध्या आपला जो पाठ चालू असेल तो पाठ उघडायचा पुस्तकातला आणि मी सांगत असताना त्या पुस्तकातल्या पाठाकडे सुद्धा लक्ष द्यायचं, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे ते लक्षात राहील. तर या ठिकाणी आजचा मुद्दा या ठिकाणी संपलेला आहे. आपण या ठिकाणी थांबू आपण.